आईचो पानाचो डबो हायो, माझ्या आईची आठवण हाई. तुझे लय उपकार झाले. पांडू जा, पान सुपारी घेऊन आणतोय. पैसे आहेत माझ्याकडे, मग पैसे आहेत माझ्याकडे. सुषमा, काय आहे काय ते? आता मी या घरात काही आणलेला पण चालूचा नाही. नाही नाही, तसं नाही, मी आपलं सहज विचारलं काय आहे काय ते. माझ्या आईचो पानाचो डबो. हो का? वा वा वा, फारच छान आहे. वा वा. काय झालं? या घरात माझ्याशी कुणी असा बोलताय यावर विश्वास बसत नाही. हा, मी बोलतो ना, मी असाच बोलतो. मला आवडतं बोलायला असं. घेवा सुपारी. हा, घेणार नाही काय मी देतोय म्हणून? नाही तसं नाही. मी सुपारी वगैरे काही खात नाही. मला कसलंही व्यसन नाही लिखाणाशिवाय. हा. बरा. हा. नाही, आत्ता तर बोललास खायत नाही म्हणून. नाही, तू एवढ्या आपुलकीने देतेस तर मग खायला काय हरकत आहे? हा. वा. सगळ्याला छान आहे की. तुम्ही काय लिहितास? मी कथा गोष्टी लिहितो. मी गोष्टी. काय असतात त्याच्यात? हा, खूप गोष्टी आहेत. म्हणजे एक आत्ताच लिहायला घेतली. ती कशी एक मुलगी असते, दिसायला फार सुंदर, तिचे डोळे ना रेखीव, अगदी तुझ्याच सारखी. मग तिचं लग्न होतं आणि मग ते काय काय झालं? माका अशा गोष्टी आवडत नाही. लोक उगाच रडतात अशा गोष्टी ऐकून. हा, काय झालं? प्रयत्न फसला. सुपारी खायचा दातातच अडकली. काय कोण आहे पाठी? निलिमा. निलिमा तू अगं काय सांगितलं होतं मी तुला माधव? ते काय म्हणजे मला हे नकोय. मला नाही चालणार तू तिच्याशी बोललेलं. अगं ते म्हणजे काय झालं, तू मला समजून घे ना. काय समजून घेऊ? मी तुला वॉर्न केलेलं होतं ना, तरी सुद्धा तुझी तिच्या बरोबर थट्टा मस्करी सुरूच आहे. अगं ते सगळं का करतोयस? काय झालं माधवा? काही नाही, मी आणि सुषमा, जे मी सुषमा बरोबर बोलत होतो ना ते. हा, पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलास तू इथे? विकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला.
केवळ विखे आडवाला म्हणून लक्षात ठेवलं ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो, मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?